थँक्यू. धन्यवाद मॅडम. इतक्या सुंदर प्रास्ताविक आमच्या विभाग प्रमुख डॉक्टर निशा भंडारे मॅडम यांनी केलेलं आहे. मॅडमनी जरी आमच्या नावाचा उल्लेख केला तरी विभाग प्रमुख म्हणून एक काम करण्यासाठी जे स्वातंत्र्य स्पेस असतो तो मॅडम नेहमीच आम्हाला सगळ्यांना देत असतात. धन्यवाद मॅडम. यानंतर आजच्या ज्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे आहेत, वक्ते आहेत आणि आपण ज्यांना ऐकायला अतिशय उत्सुक आहोत ते आमचे वसंत कुलकर्णी सर. यांचा मी अतिशय थोडक्यात परिचय करून देते. अतिशय हरुंदारी व्यक्तिमत्व अशा स्वरूपाचं सरांचं आहे. वेगवेगळ्या संशोधन मासिकांमध्ये सरांचे 15 ते 16 स्वरूपाचे संशोधनपर असे निबंध प्रकाशित झालेले आहेत. सरांनी मॉडर्न महाविद्यालयामध्ये असताना भारूड खूप सुंदर कार्यशाळा घेतली होती आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आज भारूड करण्यासाठी तयार झाले आहेत. पथनाट्यात सर खूप चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन करतात. वेगवेगळ्या साहित्यिक संस्थांचे सर सभासद आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद इथं सरांची अनेक व्याख्यानं झालेली आहेत. शैक्षणिक चर्चासत्र, कार्यशाळा, हे तर खरं वाचत बसलं तर 1 तास जाईल सरांचं बायोडेटा. सरांचं साहित्य क्षेत्रातलं काम हे अतिशय महत्वाचं आहे. सरांचा जो अभ्यास आहे तो नाटक आणि नाटकाची मीमांसा, नाटकाचं लेखन अशा संदर्भानं सरांचं सतत चिंतन चालू असतं. फिटनेसच्या बाबतीत म्हणाल तर सर NSS चा एक भाग आहेत. आपल्या विद्यार्थ्यांनी नेहमी फिट राहावं, समाजकार्यामध्ये समाजकार्य करत राहावं यासाठी सर नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असतात. अभ्यासपूरक उपक्रम सरांचे खूप आहेत. 8वी ते 10वी मध्ये जी मराठी विषयक भाषेची पुस्तकं असतात त्यामध्ये सरांनी लेखन केलेलं आहे. विविध परीक्षक म्हणून विविध ठिकाणी परीक्षक म्हणून सरांनी काम केलेलं आहे. आणखीन एक खूप महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची की व्याख्यानं, लेखन, संशोधन हा तर सरांचा प्रांत आहे. पण वेगवेगळ्या जंगलांमध्ये म्हणजे दांडेलीचं अभयारण्य असेल, रणथंबोर असेल, बंदीपूर असेल तर 5 दिवसाची जंगलात राहून विद्यार्थ्यांसाठी ही शिबिरं सरांनी आयोजित केलेली आहे. खरंच हे अतिशय महत्वाचं काम आहे. याबद्दल मी सरांना धन्यवाद देते. गणेशोत्सवाच्या काळामध्ये जे निर्माल्य टाकलं जातं या संदर्भामध्ये सर नेहमी तिथं स्वतः उभं राहून प्रबोधन नागरिकांचं करत असतात. म्हणजे सरांचा अतिशय संवेदनशील अशा व्यक्तिमत्वाचे सर आहेत आणि सामाजिक वारसा सरांनी अतिशय महत्वाच्या पद्धतीने जपलेला आहे. मला वाटतं आपल्याला कळालं असेल की आजचे जे आपले वक्ते आहेत ते किती अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे आहेत. मी आमच्या माननीय वसंत कुलकर्णी सरांचं मराठी विभाग मॉडर्न महाविद्यालयाच्या वतीनं मनःपूर्वक स्वागत करते आणि सरांनी आपल्या विवेचनाला सुरुवात करावी अशी मी नम्र विनंती करते. धन्यवाद मॅडम. माझा आवाज ऐकू येतोय? हो सर येतोय. हो सर. सर आवाज नमस्कार. कुलकर्णी सर. हा, आवाज येतोय आता? येतोय सर. नमस्कार. मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर पुणे 5 आयोजित मराठी भाषा संवर्धन 15वडा निमित्त आज आपण सर्वजण जमलेलो आहोत. तर सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य झुंजारराव सर, कला विभागाच्या उपप्राचार्या ओक मॅडम, मराठी विभाग प्रमुख डॉक्टर निशा भंडारे मॅडम, कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर जाधव मॅडम, आपिने सर, रासकर सर, विभागातील सर्व शिक्षकवृंद, सर्वांचा मी सर्वप्रथम आभारी आहे. कारण त्यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि तीही 15वड्याचा जो पहिला कार्यक्रम आहे त्या पहिल्या कार्यक्रमामध्ये मला बोलायची संधी दिलेली आहे. त्याबद्दल मी खरंच आभारी आहे. आणि ओक मॅडमनी म्हटल्याप्रमाणे मी मॉडर्नचाच एक सदस्य आहे, परिवाराचा सदस्य आहे. त्यामुळे आपल्याच घरातला आहे. 2 वर्ष मी मॉडर्न महाविद्यालयामध्ये तासिका तत्वावर कामसुद्धा केलं आणि या 2 वर्षामध्येच मला वाटतं की ओक मॅडम, डॉक्टर ओक मॅडम असतील, डॉक्टर जाधव मॅडम असतील, डॉक्टर भंडारे मॅडम असतील, आपिने सर यांच्या सानिध्यात राहून कुठेतरी PhD करण्याची प्रेरणा मला मिळाली. PhD करावं असं वाटलं कारण मी हायस्कूलमध्ये शिक्षक आहे. माझा शिकवण्याचा वर्ग हा 8वी 9वी 10वीचे विद्यार्थी माझे हा शिकवण्याचा माझा प्रांत आहे. पण महाविद्यालयात असताना
या सर्वांचं काम करणं बघितलं, यांचा सगळ्यांचा अभ्यास जवळून पाहता आला. यांच्या सानिध्यामध्ये आपण म्हणतो ना, की परिसाच्या सानिध्यात लोखंडाचं सुद्धा सुवर्ण होतं. तसं या सर्वांच्या सानिध्यामध्ये राहताना नकळत इच्छा निर्माण झाली आणि मग मी सुद्धा संशोधनासाठी अ, अभिराम भडकमकरांच्या नाट्यलेखन असा विषय घेतला. तर पुढे मी बोलणारच आहे या विषयावर, अभिराम भडकमकरांचं नाट्यलेखन किंवा साहित्य. अ, आणि तोच विषय का निवडला आणि पुढे जाऊन त्यांच्या साहित्यावर मी पुढच्या काही वेळ बोलत राहणार आहे. पण त्या अगोदर मला सर्वांना एक विनंती करायची आहे. जसं ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे, की "वक्ता तो वक्ता नव्हेची श्रोतू वीणा." तसं श्रोत्या महत्त्वाचा आहे वक्त्यापेक्षा. आणि म्हणूनच मी आज सर्व उपस्थितांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करू इच्छितो. माझ्या बोलण्याला सुरुवात करू इच्छितो. त्याच्या अगोदर आणखीन एक विनंती मला या ठिकाणी करायची आहे. ती म्हणजे खरं तर हा माझा पहिला प्रयत्न असेल. मी वेगवेगळ्या शाळांमध्ये बोलायला गेलेलो आहे. बोललो आहे विद्यार्थ्यांसमोर किंवा परीक्षण केलेलं आहे वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धेचं, नाट्य स्पर्धेचं. पण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमोर आणि तेही ऑनलाईन पद्धतीने व्याख्यान म्हणून बोलणं हा माझा पहिला प्रयत्नच आहे. आणि आणि त्यासाठी मला महाविद्यालयाने संधी दिली. त्याबद्दल मी आभार मानतो महाविद्यालयाचे मराठी विभागाचे. आणि आज जे काही माझ्या बोलण्यात जे काही चांगले मुद्दे येतील ते निश्चितच तुम्ही सर्वांनी त्याचा स्वीकार करावा, त्याचा विचार करावा. पण समजा बोलता बोलता काही गोष्टी राहून जातील, काही चुका होतील, काही गोष्टी अशा असतील की निसटल्या जातील, तर तुम्ही मला समजून घ्याल अशी मी सर्व विभागातील सर्व प्राध्यापकांना विनंती करेन की तुम्ही मला सांभाळून घ्या. जसं रांगणारं बाळ धडपडतं आणि धडपडत धडपडत पुढे चालायला शिकतं, पळायला शिकतं, तशीच माझी ही सुरुवात आहे असं मी म्हणेन. आणि आपल्या सर्वांची साथ अशी असेल, सोबत असेल, तर निश्चितच एक दिवस मी छान चालू शकेन. तर आजचा हा माझा तसा पहिला प्रयत्न आहे. त्यामुळे ही विनंती करून मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. थोडासा कॅमेराचा प्रॉब्लेम येतोय, नाहीतर मी कॅमेरा ऑन केला असता, पण माझा कॅमेरा हरकत नाही सध्या सर, काही हरकत नाही. तुम्ही दिसताय आणि हो व्यवस्थित ना. आम्हाला. हो का? हां, हो, हो, दिसतंय सर तुम्ही छान. आणि ऐकतो आम्ही तुम्हाला छान ऐकतो. आणि ऐकतोय सर, ते महत्वाचं आहे आमच्यासाठी. हो, 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 हो. तर आपण विषयाला सुरुवात करूयात. खरं तर हा मराठी भाषा संवर्धन 15वडा आपण साजरा करतो आणि 15 दिवस कार्यक्रम होणार आहेत. तर मला या भाषा संवर्धन 15वड्यामध्ये भाषा आणि संवर्धन हे शब्द जरा महत्त्वाचे वाटले. संवर्धन करायची गरज आहे भाषेची, जपण्याची गरज आहे. आणि मराठी भाषेचा विचार केला तर मराठी साहित्याचा जर विचार केला तर खरंच आज संवर्धन करायची वेळ आलेली आहे. एकीकडे एक वर्ग आहे जो भाषेला मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी धडपड करत आहे. आपण पाहतोय पेपरमध्ये वगैरे मीडियामध्ये चर्चा चालू असते. आणि एकीकडे अशी ही अवस्था आहे की मराठी वाचक वर्ग कमी झालेला आहे किंवा पब्लिकेशन्स जे आहेत, पब्लिशर्स जे आहेत, त्यांची सतत ओरड असते की वाचक संख्या कमी होताना दिसत आहे. मराठी साहित्य वाचणाऱ्यांची संख्या कमी होत आहे असंही ऐकू येतं. खरं तर ह्या गोष्टी बघण्यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाचं आहे की भाषेचं संवर्धन आपण करणं म्हणजेच काय आहे की भाषेचा प्रचार करणं आणि आणि वाचन परंपरा आपली वाढवणं, वाचनाकडे आकृष्ट करणं विद्यार्थ्यांना. मग तो कोणत्याही शाखेचा असेल, कुठल्याही म्हणजे शिक्षण क्रमातला असेल किंवा कुठे नोकरी करत असताना तो वेगवेगळ्या व्यवसायामधला असू शकेल किंवा वेगवेगळ्या पदांवर असेल. पण मराठी पुस्तकांचं वाचन व्हायला हवं आहे. मराठी लेखक, मराठी साहित्य सर्वांपर्यंत पोहोचायला हवं आहे. आणि या साहित्यातूनच आपल्यामध्ये समृद्धता येणार आहे, विचारांमध्ये समृद्धता येणार आहे. आणि म्हणूनच हा भाषा संवर्धन 15वडा त्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे. दुसरं असं आहे की आज मकर संक्रांत सुद्धा आहे. त्यामुळे मी सर्वांना मकर संक्रांतीच्या सुद्धा शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि मकर संक्रांतीबद्दल मी आम्हाला लहानपणापासून आम्ही ऐकायचो की आजपासून काय होतं की थंडी कमी होत जाते, तिळातिळानं उष्णता, ऊब वाढत जाते आणि आपल्यातली थंडी कमी होत जाते.
तसंच आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने मकर संक्रांतीलाच आजचा हा पंधरवडा सुरू होतोय. तर आपण एक पण करूयात, प्रतिज्ञा करूयात, की आजपासून आपण पुस्तकांचं वाचन आणखीन वाढवूयात, आणखीन सर्वांपर्यंत पोहोचूयात. जे पुस्तकांपासून लांब आहेत किंवा अजून वाचनाची गोडी ज्यांना नाहीये त्यांच्यापर्यंत सुद्धा आपण साहित्य पोहोचवण्याचं काम करूयात किंवा त्यांना वाचनाची गोडी निर्माण करूयात त्यांच्यामध्ये. आणि तिळातिळानं जसं आपण ऊब वाढवणार आहोत तसं आपण मराठी साहित्याचं वाचन करून आपण समृद्ध होऊयात, विचारांनी ज्ञानाने समृद्ध होण्याचा प्रयत्न करूयात. आणि ती उष्णता दूर करून थंडी दूर करून आपण ती ऊब अनुभवूयात, ज्ञानाची ऊब अनुभवूयात आणि इतरांना सुद्धा त्याचा अनुभव देऊयात. तर अभिराम भडकमकर हा विषय आता आहे बोलण्याचा. एका लेखकाची गोष्ट आणि अभिराम भडकमकरांचे साहित्य. अभिराम भडकमकर माझ्या मते सगळ्यांना माहितीच आहेत. ओक मॅडमनी अतिशय करेक्ट त्यांची माहिती त्यांनी की ते पटकथा लेखक आहेत, चित्रपटाशी संबंधित आहेत. तर अभिराम भडकमकरांची ओळख आहे सगळ्यांना, पण मुद्दा असा आहे की बऱ्याचदा त्यांच्या साहित्याबद्दल जर विचारलं तर मी खूपदा असा अनुभव घेतलेला आहे की त्यांच्या पुस्तकांबद्दल, त्यांच्या साहित्य कृतींबद्दल माहिती असणारा वर्ग कमी असतो. कारण मगाशीच बोलण्यात आलं होतं की वाचन संस्कृती जराशी कुठेतरी लोप पावते की काय, किंवा कमी होते. लोप म्हणता येणार नाही, कारण असं होऊ शकणार नाही. जोपर्यंत मराठी भाषा आहे तोपर्यंत मराठी वाचक राहणारच आहेत, वाचन करणारे राहणारच आहेत. पण एक आहे की ती संख्या कमी होते आहे, हा एक विचाराचा आणि थोडासा चिंतेचा विषय आहे. तर अभिराम भडकमकरांच्या साहित्याबद्दल जर विचारलं किंवा माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर खूप कमी लोकांना त्यांच्या साहित्य कृतींबद्दल माहिती असते. किंवा देहभान सारखं नाटक असेल, ज्याचा त्याचा प्रश्न, बालगंधर्व सारखी कादंबरी आहे. पण आत्ता सुद्धा इथे उपस्थितांमध्ये खूप कमी असे असतील की ज्यांना या साहित्य कृतींबद्दल माहिती आहे. पण अभिराम भडकमकरांना तुम्ही सगळे ओळखता. अभिराम भडकमकरांना उपस्थित सर्वांनी पाहिलेलं सुद्धा आहे चित्रपटामध्ये. कलाकार म्हणून त्यांची एक ओळख आहे. नट म्हणून त्यांनी खूप कमी चित्रपटांमध्ये काम केलं. पण कारण त्यांना तिथे लगेच कळालं की हा आपला प्रांत नाहीये, अभिनय आपला प्रांत नाही, लेखन आपला प्रांत आहे. आणि खरं तर ही खूप मोठी गोष्ट असते. ही खूप मोठी गोष्ट असते. एक मिनिट. तर त्यांनी आणि मग ते लेखनाकडे वळले. पछाडलेला चित्रपट मला वाटतं सगळ्यांनी पाहिलेला आहे. फुल 3 धमाल चित्रपट सगळ्यांनी पाहिलेला आहे. त्या चित्रपटामध्ये अभिराम भडकमकरांनी काम केलेलं आहे. पछाडलेला मध्ये त्यांच्यासोबत भरत जाधव, श्रेयस तळपदे होते. 3 मित्र जे त्या वाड्यात राहायला येतात आणि मग पुढे जाऊन जी गंमत आहे सगळी, त्या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद सुद्धा भडकमकरांचेच आहेत. त्यानंतर फुल 3 धमाल मध्ये सुद्धा मकरंद अनासपुरे, प्रसाद ओक आणि अभिराम भडकमकर असे तिघ एकत्र येतात त्या 3 मैत्रिणींमुळे. आणि जी नंतरची जी काही धमाल आहे त्या चित्रपटातली, तर त्याचेही कथा, पटकथा, संवाद अभिराम भडकमकर सरांचेच आहेत. तर भडकमकरांची चित्रपट क्षेत्रातली ओळख दांडगी आहे, अनेकांना आहे. साहित्यिक म्हणून त्यांची ओळख तशी फारशी लोकांपर्यंत पोहोचत नाहीये. आणि मी जेव्हा मला मुळात नाटक वाचायला आणि नाटकांवर काम करायला, एकांकिका, पथनाट्याची आवड खूप पूर्वीपासूनची होते. आणि मी जेव्हा हे संदर्भ, रेफरन्सेस वाचायला घ्यायचो तेव्हा अनेक लेखकांबद्दल, त्या नाटककारांबद्दल माहिती यायची, त्यांच्या लेखनाबद्दल लिहिलं जायचं, बोललं जायचं. मकरंद साठे असतील, राजीव नाईक असतील, अशा अनेकांबद्दल लिहिलं जायचं त्यांच्या नाट्यकृतींबद्दल. पण मग अभिराम भडकमकरांचा उल्लेख तिथे फारसा होताना दिसत नसायचा. खूप कमी संदर्भ ग्रंथांमध्ये अभिराम भडकमकरांच्या लेखनाबद्दलचा संदर्भ आला. पण मला मात्र MA ला अभ्यास करताना देहभान हे नाटक होतं. आणि ते देहभान नाटक मी जेव्हा वाचलं, अभ्यास केला, त्याचा परीक्षा दिली त्या ह्याच्यावर, तेव्हापासून मला त्या लेखनामधला, त्या लेखकामधला तो चार्म जो असतो, लेखन शैली जी आहे, त्या लेखन शैलीनं मला कॅच केलं होतं. आणि मी ठरवलं होतं की पुढे जाऊन जर आपण PhD MPhil करायची वेळ आलीच तर आपण हाच विषय घ्यायचा. आणि मी तसा प्रयत्नही केला होता MPhil साठी सोलापूर विद्यापीठाला. त्यांचा ज्याचा त्याचा प्रश्न, देहभान आणि याच दिवशी याच वेळी नावाचे 3 नाटकं घेऊन
पण ते काही पूर्ण नाही होऊ शकलं. आणि नंतर मग हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कामाला लागल्यानंतर हा विषय राहून गेला होता सगळा. पण जेव्हा पुन्हा PhDचा विषय आला डोक्यात आणि मग अभिराम भडकमकरांच्या सगळ्या साहित्यकृती वाचून काढून मग मी तो विषय निवडला. तर अभिराम भडकमकरांच्या नाटकांबद्दल लिहिताना कुठे दिसत नाही किंवा त्याच्या रेफरन्सेस संदर्भ ग्रंथ जर नाटकांवरचे पाहिले त्यातल्या त्यात स्वातंत्र्योत्तर काळातल्या एकूणच लेखनाबद्दल जर पाहिलं किंवा नव्वदोत्तर लेखन जर आपण पाहिलं त्याच्यावरची समीक्षा पाहिली तर शफाअत खान असतील, राजू नाईक असतील, मकरंद साठे असतील, जयंत पवार असतील, संजय पवार असतील यांच्याबद्दल किंवा दळवी सगळे अजित दळवी यांच्या, प्रदीप दळवी यांच्याबद्दल बरंच लिहिलं जातं त्यांच्या नाटकांबद्दल. भडकमकरांच्या नाटकांचा उल्लेख तसा होताना दिसत नाही. देहभान आणि ज्याचा त्याचा प्रश्नचा होतो पण तोही थोडासा पुन्हा त्याला एक प्रकारचं आखडता हात घेणं जे म्हणतो तशा पद्धतीनं माझ्या वाचनात आलं, माझ्या वाचनात आलेलं आहे हे मात्र. आणि मग मी ठरवलं की नाही भडकमकरांच्या साहित्याबद्दल लिहिलं गेलं पाहिजे, भडकमकरांचं साहित्य पोचलं पाहिजे सर्वांपर्यंत. आणि का लिहिलं जात नाही याचा मी जेव्हा शोध घेतला, थोडंसं वाचन केलं, तेव्हा भडकमकरांची नाटकं ही व्यावसायिक रंगभूमीवरची नाटकं आहेत. आणि आपल्याकडे व्यावसायिक आणि प्रायोगिक हा खूप मोठा एक भेद जो म्हणतो आपण, प्रकार जे म्हणतो ते करून ठेवले गेलेले आहेत मराठी नाटकांमध्ये. साधारण 1960 नंतर 50 नंतर आपल्याकडे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये विजय तेंडुलकरांचं जेव्हा लेखन सुरू झालं नाटकांबद्दलचं नाटक, आणि तेव्हापासून आपल्याकडे एक नवीन एक प्रायोगिक नाटक नावाची एक संकल्पना आपल्याकडे उदयाला आली. त्याच्या अगोदर काही जणांनी प्रयोग केले होते नाटकामध्ये, पण प्रायोगिक नाटक असा एक शिक्का ज्याला म्हणतो आपण, तो शिक्का आपल्याला एक स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये नाटकांमध्ये पाहायला मिळायला लागला. आणि मग दोन मोठे वर्गच तयार झाले, व्यावसायिक नाटक आणि प्रायोगिक नाटक. आणि व्यावसायिक नाटक म्हणजे केवळ व्यवसाय करणारे किंवा धंदेवाईक नाटक जे फक्त प्रेक्षकांचं मनोरंजन करतात, प्रेक्षकांना जे हवं आहे ते देणारे नाटककार, वेगळं असं काही मांडू इच्छित नाहीयेत, फक्त त्यांना प्रेक्षकांना रिझवणं किंवा प्रेक्षकांना काहीतरी नाटकगृहाकडे खेचणं आणि आपला व्यवसाय साध्य करणं किंवा खिसे भरू नाटक, असं बरेच त्याच्याबद्दल बोललं गेलं, लिहिलं गेलं. आणि प्रायोगिक नाटक म्हणजे खूप अभ्यासू नाटक आहे किंवा खूप त्यामध्ये प्रयोग असतात, संहितेमध्ये प्रयोग असतील किंवा इतर अनेक बाबींमधले प्रयोग असतील. आणि प्रेक्षक वर्गाचा विचार न करता पण अतिशय दर्जेदार विषय त्या नाटकांमधून मांडणारे लेखक, असं म्हणून प्रायोगिक नाटकांकडे पाहायला जावं लागलं. आणि मग मी भडकमकरांच्या जेव्हा सानिध्यात आलो, त्यांच्याशी भेट झाली माझी आणि आमची चर्चा झाली, त्यावेळेला त्यांच्या तोंडून एकच यायचं की प्रायोगिक आणि व्यावसायिक असं काही नसतं आणि हे मुळात त्यांना मान्य नाहीये. आणि त्यांच्या या भेटीत, त्यांच्या या उद्गारानं खरंच मला पण एक माझे विचारचक्र त्या दिशेने फिरायला लागले आणि खरंच व्यावसायिक आणि प्रायोगिक असा काही भेद नसतो. आणि मग त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य सांगताना मी त्याच्यावर थोडंसं पुढे बोलणार आहेच. आणि म्हणून मग भडकमकरांच्या नाटकांवर जे काही थोडंसं कमी ज्याला म्हटलं तर ते त्याच्या मागचं मूळ कारण मला कळालं की ते व्यावसायिक रंगभूमीवर त्यांची सगळी 9 नाटकं आलेली आहेत. आणि म्हणूनच कदाचित त्यांच्या नाटकांकडे थोडंसं डोळे झाकपणा करणं किंवा थोडंसं एक प्रकारे आपण कसं हे करतो की थोडंसं वाळीत टाकणं, पण वाळीत म्हणता येणार नाही त्याला, पण थोडंसं कमीच लिखाण झालेलं आहे. पण असं न होता व्यावसायिक आणि प्रायोगिक अशी कुठलीही हद्द, त्या सगळ्या हद्दी पार करायच्या आहेत. आणि भविष्यामध्ये नाटकाला अशा कुठल्याही लेबल्स खाली न आणता की लेखकांचं दर्जेदार लेखन, मग ते प्रेक्षकांना, कारण नाटक हा परत कला प्रकार सुद्धा आहे, जसा साहित्य प्रकार आहे तसा तो कला प्रकार सुद्धा आहे. एकाच वेळेला तो वाचून त्याचा अनुभव घेता येतो पण आणि प्रयोग बघून त्याचा आस्वाद घेता येतो. आणि खरं तर नाटकाची सार्थकता ही प्रयोग पूर्ण झाल्यानंतर असते. म्हणजे खरं तर तो साहित्य नाटकाची परिपूर्णता कुठे आहे तर जेव्हा तो रंगभूमीवर येऊन सादर होतो तेव्हा त्या नाटकाची परिपूर्णता असते. आणि म्हणून मग रंगभूमीवर जी नाटकं येतील त्यांना कुठल्याही लेबल्स खाली न आणता त्या नाटकामधलं साहित्य म्हणून जर त्याचा अभ्यास झाला तर मग मात्र थोडासा त्या साहित्य कृतींकडे बघतानाचा जो काही विद्यार्थी वर्गांचा एक दृष्टिकोन आहे तो बदलण्याची शक्यता आहे.
नाहीतर मग प्रायोगिक आणि व्यावसायिक असे भेद करून ठेवले तर फक्त प्रायोगिक नाटकांकडेच अभ्यास करणारा वर्ग कुठेतरी झुकेल आणि व्यावसायिक नाटकं कदाचित अभ्यासापासून लांब जातील. पण व्यावसायिक नाटकामध्ये जे काही चांगले गुण आहेत किंवा चांगला जो काही साहित्य संदर्भ आहे तो कदाचित निसटण्याची शक्यता दाट असणार आहे. आणि म्हणून मग व्यावसायिक आणि प्रायोगिक असं कुठेही भेद न करता संशोधनामध्ये अशा पद्धतीनं लेखन करायचं आहे. अभिराम भडकमकरांच्या नाटकांबद्दल असं काही संशोधन करायचं ठरवलं आणि मग तो काम आता चालू आहे. आणि या सर्वांचं मराठी विभागातील सर्व प्राध्यापक वर्गांचं त्यासाठी मार्गदर्शन मला सतत मिळत असतं. डॉक्टर अपिने सर हे तर गाईड जसे माझे मेस्त्री सर आहेत तसे एक मित्र गाईड ज्याला म्हणतो आपण, की माझे ते मित्र सुद्धा आहेत. पण सतत मला मार्गदर्शन करत असतात या विषयाच्या संदर्भाने. तर त्या सर्वांच्या सहकार्यानं हा विषय पुढे जाणारच आहे. आता या विषयाबद्दल बोलताना आपण पहिल्यांदा लेखक कसा घडतो किंवा एका लेखकाची गोष्ट या अनुषंगाने आपण सुरुवात करूयात आणि मग अभिराम भडकमकरांच्या साहित्य कृतीकडे. तर लेखक कसा घडतो किंवा लेखकाची जडणघडण कशी होते. तर लेखक हा काही वेगळा नसतो. सर्वसामान्य माणसांसारखाच तोही एक माणूस आहे. पण मग लेखकाच्या जडणघडणीमध्ये कोणते गुण असतात. बऱ्याचदा असं बोललं जातं की उपजत काही गुण असतात आपल्यामध्ये, जन्मजात आपण ज्याला म्हणतो बाय बर्थ, की गायन म्हणा किंवा अभिनय म्हणा. तसं लेखक हा एक उपजत गुण आहे आणि मग ते एका टप्प्यावर त्या गुण हे होतं तो लिहायला लागतो असंही म्हटलं जातं. किंवा खूप वाचन करणारे लेखक होतात का असा एक प्रश्न आहे, की खूप वाचन जे करत असतात तेच भविष्यात पुढे लेखक म्हणून लिहू लागतात का. तर त्याच्यानंतर असंही होतं की एखादी कार्यशाळा किंवा एखादा कोर्स लेखक बनण्यासाठी असते का. आणि अशा कार्यशाळा आणि एखाद्या कोर्समधून जसे डिग्री घेऊन विद्यार्थी बाहेर पडतात तसे काही लेखक घडतात का किंवा लेखक बनतात का, हाही एक महत्वाचा भाग असतो. त्यानंतर आणखीन एक महत्वाचा मुद्दा येतो की लिहिण्याची ज्यांना आवड आहे असे लेखक होतात का. म्हणजे ज्यांना काहींना गायनाची आवड असते, काहींना पाककलेची आवड असते, काहींना नृत्याची आवड असते, तसं वाचनाची ज्यांना काहींना आवड असते तसं लिहिण्याची ज्याला आवड आहे तो भविष्यात लेखक होतो का असा एक मुद्दा आहे. खरं तर हे सगळे जे मुद्दे होते, उपजत गुण असणारे लेखक होतात का, खूप वाचन करणारे लेखक होतात का भविष्यामध्ये, किंवा एखादा कोर्स किंवा कार्यशाळा करणारे लेखक होतात का, किंवा लिहिण्याची आवड असणारे लेखक होतात का. तर ही सगळी गुण तर असावीच लागतात. यापैकी या सगळ्यांबरोबर मला एक खूप महत्वाचं जे वाटतं की लेखक कसा घडतो. तर सामान्य माणसं जे आहोत आपण सर्वजण जीवन जगत असतो. सामान्य माणूस जीवन जगतो. आपण जीवन जगण्याचं काम करत असतो. म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र आणि ठराविक साच्यामध्ये आपलं काम चाललेलं असतं. सकाळी काय करायचं, दुपारी काय, संध्याकाळी काय आणि रात्री. आणि आपण आपले दिवस हे करत असतो. तर जीवन जगणं हे सामान्य माणसाचं आहे. पण लेखक काय करतात तर ते जीवन जगता जगता जीवनाकडे बघत असतात. लेखक जीवन जगता जगता जीवनाकडे बघत असतात. जीवनाकडे बघता बघता जीवनाचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करतात आणि जीवनाचा अन्वयार्थ लावता लावता त्यातनं सारांश काढत असतात. आणि त्या सारांश काढण्यातून जे काही निर्माण होतं ते म्हणजे त्यांची साहित्यकृती असते. म्हणजे आपल्यात आणि लेखकात तसा बघितला तर खूप भेद नाहीये. एक छोटासा भेद आहे, तो म्हणजे आपण जीवन जगतो आणि लेखक जीवन बघतो. आणि नुसतंच बघत नाही तर जे काही पाहतो, जे काही दिसतं त्याचा तो अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून मला वाटतं की प्रत्येक लेखक जो मग कथा लिहित असेल, नाटक असेल, कविता असेल, चरित्र किंवा आत्मचरित्र, कोणत्याही प्रकारचं लेखन असेल किंवा चारोळीसारखं असेल, त्या लेखनाचं इव्हॅल्युएशन किंवा मूल्यमापन करताना त्यात दर्जेदारपणा आहे आणि याच्यामध्ये काही साहित्य मूल्य नाही असं म्हटलं जाऊ नये, असं मला एक वाटतं. जेव्हा लेखक कसा घडतो हे जेव्हा मी भडकमकरांच्या चर्चेतून आमच्या
एकमेकांशी सतत चर्चा होते आणि त्यात भेटी होतात. त्यातनं असे काही मुद्दे आमच्या चर्चेत असतात आणि त्यातून जसं मला कळालं की भडकमकर बऱ्याच कार्यक्रमात सांगतात सुद्धा. तर त्यातून मला असं कळालं की खरंच जर इतकी जर प्रक्रिया असेल लिहिण्यासाठीची, लेखक बनण्यासाठीची प्रक्रिया जर अशी असेल की नुसतंच जीवनाकडे बघायचं नाही, जगायचं नाहीये, तर जीवन बघायचंय. जीवन बघता बघता त्याचा अन्वय अर्थ लावायचा आहे, सारांश काढायचा आहे आणि त्यातून मग जे कागदावर उतरणार आहे ते जर एखादं साहित्य असेल, ते जर साहित्य कृती असेल, मग ती कविता का असेना किंवा ती चारोळी का असेना, तर ती निश्चितच दर्जेदार असणार आहे. आपण आपल्या अँगलने त्याच्याकडे पाहायला जातो. म्हणजे जसं लाल रंगाचा जर गॉगल घातला तर तुम्हाला समोरचं दृश्य सगळं लाल दिसेल. निळ्या रंगाचा तोच गॉगल असेल तर निळसर दृश्य दिसेल. तसं आपण आपल्या डोळ्यालाच एक गॉगल लावून टाकलेला असतो आणि आपण आपल्याला आवडलं तर ते चांगलं आणि आपल्याला जर त्यात काही रस निर्माण नाही झाला किंवा आपल्याला त्यात काही गोष्टी खटकल्या तर मग मात्र आपण ते चांगलं नाही असं लेबल लावून टाकतो. समीक्षकांच्या बाबतीत सुद्धा थोडंफार एका रूढ वाटेनं त्यांची समीक्षा चाललेली असते आणि मग समीक्षा करताना त्या साहित्यकृतीबद्दल निश्चित लिहिलं जावं. त्या साहित्यकृतीतल्या काही जे काही राहिलेल्या जागा आहेत त्या निश्चितच त्या समीक्षकांनी दाखवल्या पाहिजेत. पण समीक्षकांनी सुद्धा असं कुठेही लेबल नको लावायला की ही साहित्यकृती म्हणजे दर्जाहीन साहित्यकृती आहे. कारण मुळात मग लेखक जेव्हा ह्या सगळ्या प्रोसिजर मधून तो जात असतो, त्याला जे मांडायचं असतं ते प्रोसिजर जी आहे ती खूप अवघड अशी प्रक्रिया आहे खरं तर. कारण तुम्हाला फक्त पाहायचंच नाहीये, तर तुम्हाला ते पाहिल्यानंतर तो तुम्हाला आत सतावत राहतो प्रश्न. जे पाहिलंय ते खूप सतावतं. देहभान सारखंच नाटक आहे भडकमकरांचं, जे रंगभूमीवर येण्यासाठी जवळपास तब्बल 13-14 वर्ष लागलं. पुस्तक रूपाने प्रकाशित व्हायला तर आणखीन जास्त. म्हणजे जेव्हा लेखकांना देहभान हा विषय त्यांच्या डोक्यात आला, म्हणजे जीवनाकडे बघता बघता, म्हणजे जे मगाशी म्हणत होतो जीवनाकडे बघतात आणि मग अन्वयार्थ लावणं सुरू झालं त्या विषयाबद्दल. देहभान चा जो काही विषय त्यांच्या डोक्यात घोळत होता, त्या घोळण्यातून जे क्रिया सुरू झाली, स्वस्थ बसू देत नव्हतं. ते कादंबरी ते नाटक जे त्यांनी लेखन केलेलं आहे ते पुन्हा ऍडिशन केलं जायचं आणि पुन्हा ते ठेवून दिलं जायचं. बऱ्याचदा मग प्रायोगिक आणि व्यावसायिक याच्यामुळे सुद्धा त्या नाटकाला लवकर हे मिळालं नाही की बाबा नाटक दिग्दर्शक म्हणा किंवा निर्माता भेटला नाही आणि मग हे नाटक कसं रंगभूमीवर येईल असे सुद्धा बरेच प्रश्न त्यांना प्रश्नांना तोंड द्यावं लागलं. अनेकांनी ते नाटक नाकारलं कारण हे शक्य नाहीये रंगभूमीवर सादर करणं. व्यावसायिक रंगभूमीवर तर शक्यच नाहीये. काहींनी प्रायोगिक म्हणून त्याला लेबल लावलं. पण भडकमकरांनी स्वस्थ न बसता त्या नाटकाबद्दलचं त्यांचं जे काही चिंतन होतं, मनन होतं, त्यात ऍडिशन होतं, त्या गोष्टी ते करत राहिले आणि एका टप्प्यावर मग जेव्हा ते नाटक रंगभूमीवर आलं, व्यावसायिक रंगभूमीवर आलं आणि ते लोकांना आवडलं, लोकांपर्यंत पोचलं आणि खूप वर्षानंतर शरीर संबंधी या विषयावर कुठेही भडक नाही, कुठेही सवंगता नाही, कुठेही भावना चाळवणारं लेखन नाही किंवा दृश्य नाही नाटकामध्ये, पण तरीही थेटपणे आणि अतिशय निर्भीडपणे शरीर संबंधावर बोलणारं नाटक म्हणून देहभानची चर्चा झाली. देहभान बद्दल समीक्षकांनी लिहायला सुरुवात केली आणि मग कुठेतरी या सगळ्या प्रक्रिया बघताना की 13-14 वर्षाचा जो प्रवास आहे अभिराम भडकमकर सरांचा, तर कुठेतरी मला वाटतं की मग कुठल्याही साहित्य कृतीला लेखकाच्या की त्याला अशा पद्धतीचा लेबल लावणं की बाबा हे दर्जाहीन आहे किंवा हे खूप दर्जेदार आहे असं केलं नाही पाहिजे. त्या साहित्य कृतीमध्ये जे काही चांगलं आहे तेवढं आपण शोधलं पाहिजे. किमान सामान्य वाचकांनी तरी त्यातलं चांगलं ते घेतलं पाहिजे आणि ज्या गोष्टी मगाशी म्हटल्यासारखं की राहिलेल्या जागा आहेत त्या तशाच समीक्षकांचं ते काम आहे, ते करतातच समीक्षक. पण एक वाचक आणि मराठी भाषेचं वाचन करणारे आणि अभ्यास करणाऱ्यांनी मात्र किमान मात्र आपण त्यातल्या चांगल्या गोष्टी घ्याव्यात असं मला वाटतं. तर अभिराम भडकमकरांच्या साहित्याबद्दल बोलताना किंवा अभिराम भडकमकरांची ओळख करून देताना तर ते अभिराम भडकमकरांचा प्रांत काय, तर ते कथाकार आहेत, पटकथाकार आहेत, संवाद डायलॉग त्यांनी लिहिलेले आहेत, ते नट म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, दिग्दर्शक आहेत, त्यांनी चित्रपटांचं दिग्दर्शन केलेलं आहे. ही झाली त्यांची एक
कला प्रांतातली ओळख, साहित्यिक म्हणून अभिराम भडकमकरांची ओळख सांगताना त्यांनी कथा लिहिलेल्या आहेत. कथासंग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. एकांकिकाकार आहेत. त्यांच्या एकांकिका प्रसिद्ध आहेत. पुस्तक रूपाने सुद्धा प्रसिद्ध आहेत, प्रकाशित आहेत. नाटककार आहेत. तसंच कादंबरीकार सुद्धा आहेत. नाटककार ही त्यांची खरी ओळख आहे. जास्त म्हणजे त्यांना स्वतःला सुद्धा ते आवडतं. पण नाटककार हा एकमेव शिक्का पेक्षा जे डोक्यात येतं, मगाशी म्हटल्यासारखं जे दिसल्यानंतर, जे पाहिल्यानंतर जे मनात प्रश्न निर्माण होतात किंवा प्रश्न उद्भवतात आणि त्याच्याबद्दलचं चिंतन चालू असतं आणि ते कागदावर मांडत असतात, तेव्हा तो कुठल्या फॉर्म मध्ये मांडायचा, मग प्रत्येक वेळेला ते नाटकातूनच मांडलं पाहिजे असाही त्यांचा अट्टहास नाही किंवा आग्रह नाही. आणि खरं तर हे एका उत्कृष्ट लेखकाचं ते एक गुण आहे असं म्हणावं लागेल, की स्वतःला एका ह्याच्यात बांधून न घेता, कारण जे मला मांडायचं ते जर नाटक या फॉर्म मध्ये बसणार नसेल आणि तरी सुद्धा मी त्याला मला नाटककारच माझे एक हे आहे, प्रांत आहे म्हणून मी त्याला तोडून मोडून जर त्यातच बसवायचा प्रयत्न केला, तर कदाचित काय होईल की त्या साहित्य कृतीला योग्य न्याय त्या लेखकाकडून मिळणार नाही. आणि जर लेखकाकडूनच योग्य न्याय मिळाला नाही त्या साहित्य कृतीला, तर ते रसिकांपर्यंत किंवा श्रोत्यांपर्यंत, जे प्रेक्षक आहेत प्रेक्षकांपर्यंत ती साहित्य कृती किंवा वाचक आहेत त्यांच्यापर्यंत ती साहित्य कृती व्यवस्थित पोहोचणार नाही. आणि म्हणून मग भडकमकरांचा एक प्रयत्न राहिलेला आहे की जे मला मांडायचंय, जे मला सांगायचंय, ते जर नाटक या फॉर्म मध्ये बसणार नसेल, तर मी माझा फॉर्म बदलेन. आणि मग त्यांनी कादंबरी लेखनाकडे ते वळले. कादंबरी लेखन कसं करायचं ते त्यांनी शिकून घेतलं. राजहंस प्रकाशन आणि त्या सर्व विजयाताई यांच्या सान्निध्यात राहून कादंबरी कशी लिहायची असते हे त्यांनी शिकून घेतलं. आणि मग बालगंधर्व, ॲट कॉस्ट किंवा आता अलीकडेच या कोरोनाच्या काळामध्ये इन्शाअल्लाह नावाची त्यांची कादंबरी प्रकाशित झालेली आहे. तर मी त्यांच्या साहित्य कृतींवर सविस्तर बोलणारच आहे. तर मग अशा पद्धतीनं ते कादंबरीकार सुद्धा झाले. तर नाटक त्यांचे एकूण चित्रपटांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जवळपास 13 चित्रपटांसाठी त्यांनी कथा, पटकथा, संवाद लिहिलेले आहेत. आणि त्यातले बरेच चित्रपट आपण सर्वांनी पाहिलेले आहेत आणि गाजलेले चित्रपट आहेत. विशेष म्हणजे त्या थीम्स ज्या आहेत चित्रपटामधली जी कथा आहे, ती कथा खूप स्पर्श करून जाणाऱ्या कथा आहेत. आई नावाचा चित्रपट आहे, देवकी, पछाडलेला, खबरदार, फुल थ्री धमाल, विट्टी दांडू, जलसा, बालगंधर्व, अ रेनी डे नावाचा एक चित्रपट होता मराठी, मन्या सज्जना, घायाळ. पुढे जाऊन मला वाटतं त्याचा एक हिंदी चित्रपट सुद्धा आला. तीन भावांचा चित्रपट जो आहे, विनोदी चित्रपट, सुनील शेट्टी आणि बरेच कलाकार त्यातला, तो घायाळचा हिंदी रिमेक होता. नवसाचं पोर, एप्रिल फूल, रामदेव आला रे बाबा, दुर्गे दुर्गट भारी, कमाल माझ्या बायकोची, चिकट नवरा. आणि अत्यंत ज्या चित्रपटाने खरं तर अभिराम भडकमकरांना इंटरनॅशनल लेवल म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन पोहोचवलं, तो म्हणजे आम्ही असू लाडके चित्रपट. तो बऱ्याच जणांपर्यंत पोहोचला जरी नसला तरी आंतरराष्ट्रीय दखल त्या चित्रपटाची घेतली, आंतरराष्ट्रीय स्तराकडून त्याची दखल घेतलेली आहे. न्यूयॉर्क, अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा अनेक भागामध्ये त्या चित्रपटांचे शोध झाले. आणि मतिमंद मुलांवर चित्रपट बरेच आलेले आहेत आपल्याकडे. आणि खूप मोठी परंपरा आहे मराठी चित्रपटामध्ये की अशा विषयांना बऱ्याच जणांनी हात घातलेले आहे अशा विषयांमध्ये. पण आम्ही असू लाडके त्यातल्या त्यात पुन्हा त्या चित्रपटाचे एक जमेचे बाजू म्हणजे त्यांनी मतिमंद मुलांवर चित्रपट काढताना जे कलाकार आहेत त्या चित्रपटातले, ते सर्व मतिमंद विद्यार्थी, म्हणजे त्या अशाच विद्यार्थ्यांना घेऊन त्यांनी चित्रपट बनवलेला आहे. कोल्हापूरच्या चेतना मंदिर जे आहे तिथल्या विद्यार्थ्यांसोबत त्यांना घेऊन अत्यंत धाडसी काम आहे खरं तर, त्यांना कॅमेरा आणि या सगळ्या गोष्टी अभिनय करायला लावणं. आणि त्यांच्या जीवनातला ते अतिशय माइलस्टोन म्हणतात त्या चित्रपटाला. तर आम्ही असू लाडके सारखा चित्रपट, अशा चित्रपटांच्या कथा, पटकथा आणि संवादाचं काम भडकमकरांनी केलेलं आहे. आता या चित्रपटांच्या नावांकडे जर लक्ष दिलं किंवा कथानक पाहिलं तर कुठल्या एका ह्याच्यात अडकून न पडणारे लेखक म्हणून अभिराम भडकमकर आहेत. म्हणजे फक्त सामाजिक विषयांवर लिहितात, फक्तच विनोदी लिहितात किंवा फक्तच गंभीर विषय त्यांनी मांडलेत किंवा अतिशय संवेदनशील विषयावरच बोलतात असं कुठेही दिसत नाही. अत्यंत विनोदी चित्रपट सुद्धा आहेत. पछाडलेला पाहिला तर खबरदार, फुल थ्री धमाल,
म्हणजे थोडंसं त्यामध्ये जॉनर आहे, त्यामध्ये विनोद आहे. तर तेच पुन्हा आईसारखा चित्रपट, देवकीसारखा चित्रपट, विचार करायला लावणारे चित्रपट आहेत ते. तर अशा चित्रपट त्यांचे कथा पटकथा आहेत. नट म्हणून मगाशी सांगितलंच मी की पछाडलेला, त्यानंतर फुल थ्री धमाल आणि सॉरी जबरदस्त नावाचा एक चित्रपट आहे ज्याच्यामध्ये त्यांचं छोटंसं काम आहे आणि आम्ही असू लाडकेमध्ये छोटीशी भूमिका त्यांनी स्वतःची त्यांची छोटीशीच भूमिका आहे. तर नट म्हणून त्यांनी पुन्हा चित्रपटामध्ये हे नाही केलेलं, पण आता पुन्हा त्यांचे चित्रपट अभिनेता म्हणून ते लवकरच 2 चित्रपटातून मराठीत आपल्या समोर येणार आहेत आणि त्यांनी लिहिलेले 2 चित्रपट सुद्धा आता लवकरच समीर आठल्ले ज्याचं दिग्दर्शन करतायत तेही चित्रपट आता लवकरच येत आहेत. दिग्दर्शक म्हणून अभिराम भडकमकरांचे 2 चित्रपट आहेत, आम्ही असू लाडके आणि बाबा लगीन. अशा 2 चित्रपटांचं दिग्दर्शन अभिराम भडकमकरांनी केलेलं आहे आणि त्यातल्या त्यात आम्ही असू लाडकेबद्दल मी आत्ताच बरंच सांगितलं. आता हा झाला त्यांचा कला क्षेत्रातला, चित्रपट क्षेत्रातला प्रवास. साहित्यिक म्हणून अभिराम भडकमकरांच्या साहित्य कृतीकडे जर आपण नजर टाकली तर मग मात्र तिथेही त्यांचं विपुल असं लेखन आहे आणि केवळ विपुल म्हणताना मी इथं संख्यात्मक विपुल असा शब्द वापरत नाहीये. संख्यात्मक लेखनापेक्षा गुणात्मक लेखन ज्याला आपण म्हणतो की किती लिहिलं यापेक्षा काय लिहिलं हे खूप महत्वाचं आहे. तर त्या संख्येकडे न बघता आपण किती साहित्य कृती आहेत 1, 2, 3 असं काउंट न करता त्यांच्या साहित्य कृतींमध्ये घेण्यासारखं काय आहे, त्यांच्या साहित्य कृतीमध्ये ते कोणत्या विषयावर बोलतात, त्यांच्या साहित्य कृतीमध्ये त्यांना काय मांडायचं असतं, कोणती आशय सूत्र ते मांडतात, कोणतं जग ते आपल्या समोर उभं करतात, अशा अंगाने जर त्यांच्या साहित्य कृतींकडे पाहिलं तर मग मात्र त्यांच्या संख्येने कमी असणाऱ्या पण गुणांनी अतिशय भरभक्कम असणाऱ्या साहित्य कृतींकडे आपण नकळत वळायला लागू. कथा एकच कथा संग्रह त्यांचा प्रकाशित आहे, प्रसिद्ध आहे, तो म्हणजे चुडैल नावाचा आणि त्याच कथा संग्रहामधील वापसी नावाची एक कथा आहे जी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासामध्ये फर्स्ट इयर मराठी अभ्यासक्रमामध्ये ती समाविष्ट केलेली आहे कथा. म्हणजे एकच कथा संग्रह आहे आणि तरी देखील त्यातली एखादी कथा अभ्यासक्रमासाठी काय होते निवडली जाते. याचाच अर्थ त्या एकच कथा संग्रह आणि 11च कथा आहेत त्या कथा संग्रहात सुद्धा आणि त्या 11 कथा अत्यंत दर्जेदार अशा कथा आहेत वेगवेगळ्या विषयांच्या. मी त्या विषयाकडे जेव्हा त्यांचं थोडक्यात कथानक मी सांगणारच आहेत. त्यानंतर एकांकिकांचा विचार केला तर भडकमकरांच्या 4 एकांकिका त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि ते स्वतःच अनेक ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की एकांकिकांचं लेखन हे NSD मधून बाहेर पडण्या अगोदर, म्हणजे NSD चे विद्यार्थी खरं तर अभिराम भडकमकर, तिथून बाहेर पडण्या अगोदरचं लेखन आहे. म्हणजे कॉलेजमध्ये पुरुषोत्तमसाठी किंवा पुरुषोत्तम करंडक असेल, फिरोदिया करंडकसाठी मित्रांनी एकत्र येऊन जे काही सादरीकरण आहे किंवा लेखन आहे तर त्या लेखनातून हे निर्माण झालेलं आहे. त्यामुळे ते स्वतः सांगतात की एकांकिका निर्मिती ही NSD पूर्वीची आहे आणि नाटक हे NSD तून बाहेर पडल्यानंतर आहे. तर धोबी पछाड नावाची एकांकिका आहे, 5 शून्याची बेरीज, झाड आणि एग एग सरी अशा 4 एकांकिका आहेत. अत्यंत वेगळे विषय आहेत खरं तर त्या सगळ्या एकांकिकातून. 5 शून्यांची बेरीज तर अणुस्फोट होतो आणि त्या अणुस्फोटामध्ये एका सुरक्षा विवरामध्ये हे 5 जण अडकून पडलेले आहेत आणि जगण्यासाठीची त्यांची धडपड चाललेली आहे. बाहेर सगळीकडे कोण जिवंत आहे काही माहित नाहीये. अणुस्फोट झालाय मोठा आणि सगळंच सर्वनाश झालेला आहे आणि असा सर्वनाश जेव्हा होतो मोठा त्यावेळेला हे 5 जण एका विवरात सुरक्षित आहेत आणि त्या 5 जणांची जगण्याबद्दलची जी काही धडपड आहे त्या धडपडीवरच हे एकांकिका आहे. धोबी पछाड थोडीशी विनोदी, पुन्हा झाड अशीच एक एकांकिका आहे ज्याच्यामध्ये बुवाबाजी किंवा त्याच्याबद्दलचं लिखाण आहे. एग एग सरी 2 मैत्रिणींची कथानक आहे त्या एकांकिकेमध्ये आणि 2 वेगळ्या प्रवृत्तीच्या 2 मुली जेव्हा एकत्र एका रूम मध्ये राहतात आणि दोघींचही जगण्याची पद्धत वेगळी आहे, दोघींचे विचार वेगळे आहेत आणि मग त्यांच्या जगण्यातून ती कशी धडपड होते त्या दोघींची, कसं ते संघर्ष करतात
आणि त्याचं एक कथानक त्या एग एग सरीमध्ये येतं. नाटकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर भडकमकरांची एकूण 9 नाटकं आहेत. त्यातली 5 प्रकाशित आहेत आणि 4 अप्रकाशित आहेत. पुस्तक रूपाने ती प्रकाशित नाहीयेत. तर 5च त्यांची प्रकाशित नाटकं आहेत. हसत खेळत हे त्यांचं पहिलं नाटक. साधारणपणे 1990 नंतर आलेलं, 1991 साली. त्यानंतर पाहुणा, देहभान, ज्याचा त्याचा प्रश्न, याच दिवशी याच वेळी, प्रेमपत्र, आलटून पालटून, स्थळ स्नेह मंदिर, सुखांशी भांडतो आम्ही, हे एकूण त्यांची 9 नाटकं आहेत. यातली सुद्धा पाहुणा, देहभान, ज्याचा त्याचा प्रश्न, याच दिवशी याच वेळी आणि सुखांशी भांडतो आम्ही, ही 5 नाटकं आज पुस्तक रूपानं आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि 4 नाटकांचे प्रयोग झाले, मात्र ते पुस्तक रूपाने प्रकाशित नाहीयेत. कारण आपल्याकडे पुन्हा मग पब्लिकेशन पुन्हा त्यांचा जो जो काही आतला व्यवहार आहे, तो व्यवहार किंवा प्रसिद्धी, बऱ्याच गोष्टी. पुन्हा मी म्हटलं की व्यावसायिक आणि प्रायोगिकता, या सगळ्यांमध्ये ही 4 नाटकं खरं तर बाजूला पडलेली आहेत. पण त्यातली हसत खेळत हे YouTubeवर आपल्याला बघायला अवेलेबल आहे. YouTubeवर त्या नाटकाचं चित्रीकरण झालंय. हसत खेळत, पाहुणा, त्याचबरोबर सुखांशी भांडतो आम्ही, यांचं चित्रीकरण झालेलं आहे. तर ते YouTubeवर ते पाहायला सुद्धा मिळतील नाटकं. त्यात प्रेमपत्र नावाचं एक नाटक जे आहे त्यांचं, खरं तर हा एक वेगळा अभिनव प्रयोग आहे. संख्या कमी झाली, प्रयोग खूप कमी झाले नाटकाचे, पण खूप धाडसी पाऊल होतं अभिराम भडकमकरांचं ते. तुम्हारी अमृता नावाचा जो काही नाट्यकृती आहे, त्या नाट्यकृतीवर रूपांतरित अशी प्रेमपत्र नावाचं नाटक आहे त्यांचं. तर दोघांची कथा आहे आणि एकमेकांना ते पत्र पाठवतात. लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर ते एकमेकांना पत्र पाठवत आहेत आणि त्या पत्रातून त्यांचे संवाद आहेत. तर हा एक विलक्षण नाट्यप्रयोग आहे. खरं तर त्याचे प्रयोग आता होत नाहीयेत, पण एक वेगळा आणि धाडसी प्रयोग मराठीतून त्यांनी केला होता आणि त्याचा गौरवही झाला. पण प्रयोग मात्र होऊ शकले नाहीत पुन्हा त्याला व्यवसाय ह्या सगळ्या गोष्टीतून. स्थळ स्नेह मंदिर अत्यंत वेगळ्या याचं नाटक आहे. वाढते वृद्धाश्रम आणि त्याच्यावर अनेकांनी लिखाण केलेलं आहे. आपण बऱ्याच ह्याच्यात वाचतो वेगवेगळ्या प्रकारामध्ये, कथेमध्ये, कादंबरीमध्ये. पण ते स्थळ स्नेह मंदिर मध्ये कुठेही तक्रार नाहीये की वृद्धाश्रमांच्या वाढत्या संख्येबद्दलची तक्रार नाही ना, कुठेतरी त्याच्यावर कुठेतरी त्याने एक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. पण माणसाने कसं जीवन जगावं, एका टप्प्यावर आपल्याला वृद्धाश्रमात यावं लागलं तर वृद्धाश्रमामधलं जीवन कसं असतं, वृद्धाश्रमामध्ये आनंदी कसं जगायचंय, किंवा वृद्धाश्रमामधल्या त्या पात्रांचं एकमेकांबरोबरचे त्यांचे जे संवाद आहे त्यातून ते कथानक फुलत जातं आणि एक वेगळ्या पद्धतीचं नाटक स्थळ स्नेह मंदिर म्हणून त्या गाजलेलं आहे. देहभान, ज्याचा त्याचा प्रश्न, त्याच्याबद्दल मी नंतर बोलणारच आहे. कादंबरीच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या 3 कादंबऱ्या आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या आहेत. एक ॲट एनी कॉस्ट ही त्यांची पहिली कादंबरी आणि त्यानंतर बालगंधर्व आणि आता अलीकडे प्रकाशित झालेली इन्शाहल्ला ही त्यांची 3री कादंबरी आहे. हिंदीमध्ये सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे. हिंदी नाटकं त्यांची 3 प्रकाशित आहेत आणि त्याचे प्रयोगही झालेले आहेत. लडी नजरिया नावाचं नाटक आहे, अपलक निद्राहीन, कॉम्रेड का कोट, अशी 3 त्यांची नाटकं प्रसिद्ध आहेत. तर ही अशी त्यांची विपुल साहित्य संपदा, मी ज्याला विपुल हा शब्द मुद्दाम जरा जोर देऊन वापरतोय. विपुल म्हणताना ज्याच्यातून आपल्याला विपुल असे अनुभव मिळणार आहेत किंवा आपल्याला वाचल्यानंतर जो आस्वाद आपल्याला मिळतोय, विपुल असा आस्वाद मिळणार आहे आणि तो केवळ एका ह्याच्यातला नाहीये. तर तुम्हाला विनोदी दिसेल तिथे फार्सिकल काही साहित्यकृती आहेत, काही तुम्हाला गंभीर विषयांवरचे लेखन आहे, सामाजिक विषयांवरचं लेखन आहे, संवेदनशील विषयांवरचं लेखन आहे आणि म्हणूनच सर्व बाजूंनी लेखन करणारे असे अभिराम भडकमकर, म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की ते त्यांचं कोणतं जग ते उभं करतात, ते प्रत्येक साहित्य कृतीमध्ये जे जग ते उभं करतात ते खरंच जेव्हा आपण त्या वाचनाच्या प्रक्रियेमध्ये जाऊ किंवा नाटक असेल तर बघण्याच्या प्रोसिजरमध्ये जाऊ, तेव्हा मग आपल्याला ते समजायला लागतं. आणि मी या ठिकाणी ठामपणे सांगू इच्छितो की खरंच तुम्ही जेव्हा त्यांची कादंबरी घ्या किंवा नाटक घ्या,
तर निश्चित तुम्हाला ती वाचेपर्यंत सोडू वाटणार नाही. आता असं म्हणत असताना मी केवळ असं नाही म्हणत की इथे तुम्हाला ते खिळवून ठेवते किंवा तुम्हाला असं त्यात काहीतरी, जसं आजकालचे मराठी सिरियल्स आहेत टीव्हीवर आपण बघतो की पुढचा भाग काय, तर खिळवून ठेवतात. तशा पद्धतीचं न राहता की तुम्ही त्यातून तुम्हाला काहीतरी मिळत राहतं, तुम्ही अतृप्त राहतात. जोपर्यंत ती साहित्यकृती पूर्ण होत नाही वाचून, तोपर्यंत ती अतृप्तता तुम्हाला जाणवायला लागते. आणि ती साहित्यकृती वाचल्यानंतर एक सुखद समाधान ज्याला म्हणतो आपण, ते सुखद समाधान निश्चित तुम्हाला निश्चित मिळतं. आणि आणि मग तिथून पुढे आपण त्यांच्या त्या साहित्यकृतीवर विचार करू लागतो. आणि हे विचार करायला लावणं हेच खूप लेखकाचं हे असतं, यश असतं. की नुसतंच साहित्यकृती वाचली आणि चांगलं आहे असं म्हणणं, आणि एखादी साहित्यकृती वाचल्यानंतर त्या दृष्टीनं विचार करायला लागल्या वाचक, तर जितका जास्त वाचक त्या दृष्टीने विचार करायला लागेल, तितकं त्या लेखकाचं ते यश असणार आहे. कारण तुम्हाला ते फक्त वाचून आनंद देत नाहीये, तर त्या विषयाबद्दल, त्या ज्या उभं केलेलं जग आहे त्या जगाबद्दल तुम्हाला विचार करायला लागतो. आपल्या आसपास आपण ते जग शोधायला लागतो. आपणच त्या जगातले एक घटक आहोत का, याचाही आपल्याला शोध लागतो. आणि मग आपण या कादंबरीमध्ये, या नाटकामध्ये आपण सुद्धा कुठेतरी आहोत, किंवा आपल्या आसपास जे वावरतात ते सुद्धा आपल्याला दिसायला लागतात. आणि मग कुठेतरी आपण आपल्या वागण्याचं मूल्यमापन करायला लागतो, आपण आपल्या विचारांचं मूल्यमापन करायला लागतो. आणि मग आपण आपल्यामध्ये किमान बदल करण्याचा प्रयत्न करायला लागतो. मी म्हणत नाही की संपूर्णपणे, पण किमान आपल्याला त्याची जाणीव होते. असे त्यांच्या साहित्यकृती वाचल्यानंतर त्याची जाणीव होते की नाही, निश्चितच की हे आहे सगळं आपल्या आसपास सुद्धा असंच आहे. आणि मग आपण आपल्यामध्ये तो किंचित जो बदल करण्याची इच्छा निर्माण होणं, हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. आणि म्हणूनच भडकमकरांच्या एकूणच साहित्यकृतींमध्ये ती एक त्यांची जमेची बाजू आहे की ती तुम्हाला फक्त वाचून आनंद देत नाहीत, तर ते तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करतात. त्यामुळे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य सांगताना मला पहिलं जे वैशिष्ट्य वाटलं ते म्हणजे कुठल्याही तंत्रात अडकून राहणं ते पसंत करत नाहीत, कुठल्याही तंत्रात ते अडकून राहत नाहीत. त्यामुळे विनोदी लेखन त्यांनी केले. हसत खेळत सारखं नाटक आहे ज्याच्यामध्ये अशोक सराफनी काम केलं होतं. आणि दुहेरी भूमिका आहे अशोक सराफांची. तर अतिशय विनोदी पद्धतीचं ते सादरीकरण होतं. सामाजिक, गंभीर, संवेदनशील विषय, देवांसारखा विषय आहे. इन्शाअल्लाह सारखी कादंबरी संवेदनशील विषयावर आहे. तर अशा तंत्रात न अडकून राहता लेखन करणारे, आणि मला जे वाटतं ते मी लिहिणार, आणि ते लिहिताना कुठेही प्रक्षोभकता नाहीये, सवंगता नाहीये, उथळता नाहीये. तर त्यांच्या लेखनाचं हे आणखीन एक वैशिष्ट्य मी सांगेन इथं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर किंवा गैरफायदा घेऊन मतं मांडणारे आपण बघतो, किंवा समाजामध्ये वादंग उठवणारे जे आपण बघतो, किंवा दुसऱ्यांच्या भावना चाळवणारं लेखन करणारे आपण बघतो. एखादा बलात्कार होतो आणि मग त्या घटनेचं कशा पद्धतीनं हे केलं जातं, आणि मग एकूणच प्रक्षोभकता जी आहे ती त्यांच्या लेखनात कुठल्याच नाहीये. मग ते देहवानसारखं नाटक असेल, इन्शाअल्लाह सारखं, तर मुस्लिम धर्म आणि मुस्लिम समाज याच्यावर लिहिलेली ती कादंबरी आहे. अत्यंत संवेदनशील विषयावर लेखकांनी लेखन केलेलं आहे. पण आता कादंबरी प्रकाशित होऊन जवळपास वर्ष होत आलं. मार्च एप्रिल महिन्यात ती प्रकाशित झालेली कादंबरी आहे. तर वर्षभरात कुठेही त्या कादंबरीबद्दल कुठे अशी भावना दुखवल्यात समाजाच्या असंही नाहीये. म्हणजे मुस्लिम समाजाबद्दल अतिशय थेटपणे त्यांनी लेखन केलेलं आहे. आरोग्याचा प्रश्न त्यांनी मांडलेला आहे. मोहल्ला काय असतो, मोहल्ल्यामधलं जगणं कसं आहे, आणि त्याच मोहल्ल्यामध्ये राहणारा जुल्फी कसा आपल्या समाजाला एक वेगळ्या वाटेवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्या वाटेवर प्रयत्न करत असताना आपलेच आपल्याला कसे अडथळा ठरत असतात, किंवा सो कॉल्ड संस्कृती जी म्हणतो आपण, की स्वतःची प्रतिष्ठा, पद जपू पाहणारे ते कसे आडवे येतात, राजकारण कसं आडवं येतं, या सगळ्यांचा हा सगळा भाग त्या इन्शाअल्लाह कादंबरीमध्ये वाचायला मिळतो. आणि कुठेही ना तिथे संघाचा उल्लेख आहे, धर्माचा उल्लेख आहे, हिंदू मुस्लिम धर्माचा, आणि पण कुठेही त्यामध्ये की भावना कोणाच्या दुखावण्याचा प्रयत्न नाहीये, उलट विचार करायला लावणारी कादंबरी आहे.
जुल्फी या तो त्यातलं जे पात्र आहे, कॅरेक्टर आहे, त्या पात्र कुठेतरी खोलवर परिणाम करून जातं. रफिकजी सारखं पात्र आहे त्याच्यामध्ये, ते कुठेतरी मनामध्ये खोलवर रुततं आणि मग आपण समाजामध्ये जेव्हा वावरतो तेव्हा छोट्या छोट्या कारणासाठी धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे आपण पाहत असतो, जातीमध्ये तेढ निर्माण करणारे आपण पाहत असतो आणि त्या निर्माण केलेल्या तेढीवर आपली पोळी भाजून घेणारे जेव्हा आपण पाहतो तेव्हा कुठेतरी प्रश्न पडतो की मग अशा पद्धतीचं लेखन हे सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे. इन्शाअल्लाह सारखी कादंबरी आवर्जून प्रत्येकाने वाचली पाहिजे. ती कुठल्या एका धर्माची कादंबरी राहत नाही ना, ती कुठल्या एका समाजाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ती संपूर्ण मानव जातीचं कुठेतरी प्रतिनिधित्व करते. संपूर्ण मानवजात आपल्यासमोर उभी करते अशी ही कादंबरी इन्शाअल्लाह सारखी. तर हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे. आणखीन एक त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य सांगताना सार्वकालिकता, हा सार्वकालिक विषय त्यांच्या लेखनाचं एक वैशिष्ट्य आहे. लेखक जरी मला म्हणजे आमच्या बोलण्यात किंवा त्यांनी अनेक कार्यक्रमात त्यांनी सांगितलं की ते जे लेखन करतात त्यावेळी पडलेला प्रश्न असतो त्यांना, त्यावेळी जगत असताना जे प्रश्न पडले जीवनाकडे बघताना त्या प्रश्नाचं उत्तर शोधत असतानाच शोधत शोधत ते लिखाण असतं. आणि त्यावेळी जरी पडलेला तो प्रश्न असला देहभान सारखा, ज्याचा त्याचा प्रश्न सारखा नाटक, पण हे विषय केवळ त्या काळापुरते मर्यादित राहत नाहीत, तर सार्वकालिक विषय बनून जातात. म्हणजे देहभान सारखं नाटक 50 वर्षापूर्वी सुद्धा तशी परिस्थिती आपल्या समाजामध्ये होती. आज आपल्या समाजामध्ये आपण म्हणतोय की वातावरण बदललेलं आहे, मोकळीक मिळालेली आहे, किंवा लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज या सगळ्यातून आपण बाहेर पडतोय, किंवा आपण आंतरजातीय विवाह, आंतरधर्मीय विवाह असं जरी आपण सगळं म्हणत असलो, किंवा लिव्ह इन रिलेशनशिप सारखी संस्कृती जरी आपल्याकडे येत असली, तरी सुद्धा शरीर संबंध हा विषय आजही आपल्याकडे ज्या पद्धतीनं त्याच्याकडे बघितलं जातं, ज्या पद्धतीनं त्याच्यावर लिहिलं जातं, आणि पुढे भविष्यामध्ये 50 वर्षानंतर जरी विचार केला तरी देहभान सारखं नाटक हे त्या काळात सुद्धा अत्यंत महत्वाचं नाटक म्हणूनच राहणार आहे. म्हणजे हा सर्वकालिक विषय आणि अत्यंत छान दोन काळ त्यांनी घेतलेले आहेत. 1950चा कालखंड आहे आणि 2000चा कालखंड आहे. आणि त्या पात्रांची म्हणजे महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवासाठी नाटक बसवायचंय आणि त्यासाठी मग त्यांनी कादंबरी निवडलेली देहभान नावाची, आणि त्या कादंबरीचं ते कथानक रंगमंचावर सादर होतं. आणि मग ते सादर होत असताना ही आजची मुलं जी कॉलेजमधली मुलं आहेत ती त्यातलं पात्र घेऊन ते नाटक बसवत आहेत. आणि दोन काळातलं नाटक असा एक वेगळा प्रयोग आहे खरं तर देहभानचा, आणि म्हणून त्याला सुरुवातीला प्रायोगिक म्हणून त्याला लेबल दिलं गेलं होतं. पण ते व्यावसायिक रंगभूमीवर आलं आणि प्रचंड यश त्या नाटकाने मिळवलं. 500हून अधिक प्रयोग त्या नाटकाचे झाले त्या काळामध्ये. आणि म्हणून मग सुरुवातीला मी म्हटल्यासारखी की प्रायोगिक आणि व्यावसायिक असं काही नसतं. तुम्ही जेव्हा लोकांसमोर एखादी साहित्यकृती, कलाकृती आणता, रंगमंचावर एखादं नाटक तुम्ही घेऊन येता, तेव्हा लोकांपर्यंत ते पोचलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. वाचकांपर्यंत ते पोचलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. मग ते व्यावसायिक होतं का प्रायोगिक होतं याही पेक्षा महत्वाचं आहे की जे मला मांडायचंय, म्हणजे अभिराम भडकमकर सारखं म्हणतात, जे मला सांगायचंय आणि ते मला त्या लोकांपर्यंत न्यायचंय, त्या लोकांपर्यंत पोहोचवायचंय, त्यासाठी मी कोणतीही तडजोड करणार नाही, कुठेही माघार घेणार नाही किंवा कुठेतरी माझ्यात बदल. आणि म्हणूनच टीव्ही सिरियल्स मधून ते बाहेर पडले. खरं तर ते सांगायचं राहून गेलं माझं की त्यांनी टीव्ही मध्ये ऍज अ ऍक्टर म्हणून आणि ऍज अ सिरियल्स मध्ये सुद्धा त्यांनी काही काम केलेलं आहे. चाणक्य सारखं सिरियल, दामिनी सारखं सिरियल, पण त्यातनं ते बाहेर पडले कारण तिथे तुम्हाला लेखनाला तुमच्या स्वातंत्र्याला वाव नाहीये, आणि म्हणून ते टेलिव्हिजन मधून बाहेर पडले. खरं तर तिथे खूप त्यांना प्रसिद्धी, यश मिळालं असतं त्या काळामध्ये, पण ते बाहेर पडले. त्यांच्या लेखनाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मगाशी सांगितल्यासारखं जे आहे जसं आहे ते सांगण्याचा ते प्रयत्न करतात, त्यासाठी ते कोणतीही तडजोड करत नाहीत. बालगंधर्व सारख्या कादंबरीबाबत मला त्यासाठी मी सांगावं असं वाटतं, यासाठी उदाहरण म्हणून की बालगंधर्व या कादंबरी किंवा त्यावर चित्रपट सुद्धा आला आपल्याकडे. सुबोध भावेंनी काम केलं त्या चित्रपटामध्ये, तो भडगमकरांचंच कथापटकथा आहे. तर बालगंधर्वांवर अनेक पुस्तकं आज प्रकाशित आहेत. वसंत देसाईंचं सुद्धा त्या अतिशय छान कादंबरी आहे, चरित्र कादंबरी आहे, किंवा काहींनी चरित्र ग्रंथ लिहिलेले आहेत, काहींनी कादंबरी लिहिलेली आहे गंधर्वांच्या जीवनावर.
पण बालगंधर्वांच्या जीवनावर आतापर्यंत जे लिखाण आहे, मी जे वाचलं, मी जे मिळवली माहिती, त्याच्यामध्ये बऱ्याचदा त्यांच्या एकच बाजू प्रकाशात आणलेली आहे. त्यांचा जो काही सुवर्ण काळ आहे संगीत नाटकाचा, त्याच्यावर लिखाण केलं गेलं, किंवा त्यांचे एकूण त्यांचा अभिनय, त्यांचं एकूण रुबाबात राहणं, किंवा त्यांच्या शालूला देखील खऱ्या सोनाची हे असायची, किंवा अत्तरांचा घमघमाट असायचा त्यांचा एकूण असं एक एक प्रकारचं भव्य दिव्य वर्णनच बालगंधर्वांबद्दल ऐकायला मिळालं. पण बालगंधर्वाच्या जीवनाची जी काही दुसरी बाजू आहे, जिथे ती उतरती बाजू म्हणू आपण, किंवा एक प्रकारचं वेगळं जीवन बालगंधर्वांच्या, गोहर बाई आणि बालगंधर्वांचं जीवन जे आहे, ते बऱ्याचदा काय केलेलं, त्याच्याकडे डोळेझाक करण्याचा प्रयत्न केलाय अनेक साहित्य कृतींमधून. पण बालगंधर्व कादंबरीमध्ये भडकमकरांनी अतिशय थेटपणे लिखाण केलेलं आहे. आणि जर बालगंधर्व कादंबरी तुम्ही वाचली तर निश्चितच तुम्हाला त्याच्यामध्ये कुठेही असं दिसणार नाही की त्यांनी बालगंधर्वांची फक्त एकच बाजू लावून धरलेली आहे. बालगंधर्वांच्या जीवनातल्या अत्यंत ज्या नंतरच्या काळामध्ये जे हाल अपेष्टा त्यांना सहन कराव्या लागल्या, अत्यंत दयनीय अवस्था त्यांच्या वाट्याला आली होती, की मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये पाठीमागे त्यांना तंबोरा घेऊन बसावं लागायचं आणि 200-300 रुपये त्यासाठी मिळायचे, पण त्यासाठी ते चालत जायचे. अंगावरचे कपडे सुद्धा मळलेले असायचे. एकेकाळी अत्यंत ऐशोआराम आणि ऐश्वर्य भोगलेल्या माणसाचा शेवट मात्र अशा प्रकारचा आहे. आणि हे कादंबरी लिहिताना कुठे अभिराम बडकमकरांनी तडजोड केली नाही विचारांची, की फक्त भव्य दिव्यता सादर करावी. कारण आपल्याकडे बऱ्याचदा असं होतं की एखादा ऐतिहासिक व्यक्तिमत्व असेल, किंवा एखादं धार्मिक काही व्यक्तिमत्वांविषयी, किंवा एखाद्या लिहायची वेळ आली तर त्यांचे गोडवे गाण्याचा प्रयत्न होतो आपल्याकडे. त्यांचा एक प्रकारे उदोउदो केला जातो, किंवा त्यांना खूप एका उंचीवर नेलं जातं, किंवा देवघरात नेऊन बसवण्याची एक आपल्याकडे प्रथा आहे, परंपरा आहे. पण अभिराम बडकमकरांनी कुठेच अशा पद्धतीचा तडजोड नाही केली. आणि बालगंधर्व कादंबरी निश्चितच मला वाटतं तुम्ही सर्वांनी वाचावी. आणि ती वाचत असताना तुम्ही जेव्हा शेवट कडे याल, तेव्हा मी खात्रीनं ते इथे सांगेन की तुम्हाला शेवट तुमच्या मनाला, तुमच्या भावनेला स्पर्श करून जाईल. आणि ज्या जे पुणे आणि पुण्याचा परिसर बालगंधर्वांच्या वास्तव्याने समृद्ध झालाय. बालगंधर्व आपला रंगमंदिरासमोरच आपलं महाविद्यालय जवळच आहे. अशा बालगंधर्वांच्या जीवनाचा सखोल माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. आणि ती या कादंबरीतून जेव्हा तुम्ही चरित्र कादंबरी तुम्ही वाचाल, तेव्हा निश्चितच बालगंधर्वांबद्दलचं जे काही मनामधले जे आस्था आहे, प्रेम आहे, किंवा एक आपण आदर म्हणू, तो निश्चित आपला दृढ होतो, वाढतो. आणि बालगंधर्व आणखीन आपल्याला काय होतात, आपल्या जवळ येतात. म्हणजे खरं तर माझं संगीत नाटक आणि हा विषय माझा म्हणजे अभ्यासाचा नसला तरी सुद्धा बालगंधर्व कादंबरीचा इतका परिणाम माझ्यावर झाला की मला संगीत नाटक आणि मग एकूणच त्या काळातल्या एकूण इतर खाडीलकर असतील, गडकरी असतील, आणि मग त्यांच्या जीवनाबद्दलचं लिखाण शोधून मिळवून वाचण्याकडे मी वळलो. आणि मग कुठेतरी स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन, मगाशी मी म्हटल्यासारखं आपल्याकडे बघण्याचा. आपल्या आसपास अशा अनेक माणसं वावरत असतात, मग आपल्यामध्ये अशा अनेक बालगंधर्व आपल्या आसपास वावरताना सापडतील आपल्याला. आणि मग आपल्याला आपल्या आसपास वावरणाऱ्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन निश्चित आपला बदलतो. आपण कुठेच कोणाबद्दल आपली मतं बनवणार नाही आहोत, की आपली जी मतं पटकन आपण बनवतो एखाद्याबद्दलची, ती मतं बनवण्याचं आपण बंद कर, आपलं हळूहळू कमी होईल. हे मी निश्चित आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो. त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे ते कुठल्या मगाशी म्हटल्यासारखं की जसं तंत्रात अडकून पडले नाही, तसं त्यांनी कधी व्यावसायिक प्रायोगिक हाही भेद केला नाही. कारण ते त्यांचं ठाम मत आहे. कारण आपल्याकडचं वाडा चिरबंदी सारखी जे नाटक आहे, व्यावसायिक नाटक आहे आपल्याकडे, ते दिल्लीमध्ये प्रायोगिक रंगभूमीवर सादर होतं नाटक. मग असं जर होत असेल तर महाराष्ट्रातलं व्यावसायिक नाटक दिल्लीमध्ये प्रायोगिक होतं, तर मग त्याला प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटक या तराजूत का तोलायचं? नाटक हे नाटक आहे, आणि त्याला कुठल्या तराजूत न तोलता त्या नाटकामधलं जो साहित्य मूल्य आहे, ते साहित्य मूल्य त्याचा आस्वाद घ्यावा. त्या नाटकामध्ये जे काही सादरीकरण आहे, त्या सादरीकरणाचा आस्वाद प्रेक्षकांनी घ्यावा. आणि कुठल्या जजमेंटल मध्ये न पडता
त्यातून जे काही भावणारा भाग आहे किंवा त्यातला जो काही मनापर्यंत पोचणारा जो भाग आहे त्या भागावर आपण लक्ष केंद्रित करायला हवंय असं ते सतत म्हणत असतात. आणि म्हणूनच संख्येने जरी कमी असलं त्यांचं लेखन तरीही विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांची पुस्तकं लागलेली आहेत. वापसी सारखी कथा आता फर्स्ट इयर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहेच आहे. ज्याचा त्याचा प्रश्न नावाचं त्यांचं नाटक जे आहे ते नाटक मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये लावलं गेलं होतं. आणि देहभान सारखं नाटक त्यांचं शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये एम.ए.च्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमामध्ये ते नाटक लावलं गेलं होतं. त्यांच्या साहित्यकृतीचे भाषांतर सुद्धा झालेलं आहे. हिंदी भाषेमध्ये त्यांचं ज्याचा त्याचा प्रश्न, याच दिवशी याच वेळी या 2 नाट्यकृती आणि बालगंधर्व सारखी कादंबरी याचं हिंदीत भाषांतर झालेलं आहे. आप सवाल अपना अपना, इसी दिन इसी वक्त आणि एक बालगंधर्व अशा नावाची 3 पुस्तकं आहेत ते हिंदी भाषेत आहेत. कन्नड भाषेमध्ये सुद्धा त्यांच्या नाटकांची भाषांतर झालेली आहेत. देहभान सारखं नाटक आणि पाहुणा नाटक कन्नडमध्ये भाषांतर झालंय त्याचं. देहभान आणि पेईंग गेस्ट नावाने कन्नडमध्ये ही नाटकं भाषांतरित झालेली आहेत. अशा पद्धतीचे एक विपुल लेखन करणारे लेखक म्हणूनच भडकमकरांची एक ओळख मला आपल्या समोर ठेवायची होती आणि त्यांच्या साहित्य कृती आपल्या समोर मांडायच्या होत्या. त्यात देहभान, ज्याचा त्याचा प्रश्न, याच दिवशी याच वेळी ही त्या वेळची प्रश्न पडलेली त्यांना जे प्रश्न पडले त्या नाटकांवर त्यांनी जी मांडणी केली किंवा सुखांशी भांडतो आम्ही सारखं नाटक आहे त्या नाटकांमध्ये ज्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसांचा हा खरं तर जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि सुख शोधण्यासाठी आपण भांडण करत असतो, आपणच आपल्याशी झगडा करत असतो. आणि जेव्हा मग हे सुखांशी भांडतो आम्ही नाटक वाचू आपण, कारण त्याचे प्रयोग आता होत नाहीयेत, पण आपण जेव्हा वाचू तेव्हा निश्चितच आपल्याला एक वेगळा आणि सुखद अनुभव ज्याला म्हणतो मी खरंच त्यातल्या पात्रांमध्ये आपल्याला डोकावून पाहू लागतो आणि कुठेतरी आपण सुद्धा आपला झगडा सुखांशी करत आहोत हे कुठेतरी जाणवायला लागतं. आणि म्हणूनच त्यांच्या एकूण सर्वच साहित्यकृती या मी असं म्हणणार नाही की त्या सर्व साहित्यकृती या अतिशय दर्जेदार आहेत, कारण मी सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की दर्जेदार हा शब्द वापरणं हा अत्यंत म्हणजे अन्यायकारक होईल. तर त्यांच्या सर्व साहित्यकृती या वाचनीय आहेत, प्रत्येकाने त्या वाचायला हव्या आहेत आणि त्या वाचताना त्यातून ज्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचणार आहेत त्या निश्चितच आपल्याला एक सुखद अनुभव देऊन जाणार आहेत, एक छान आस्वाद आपल्याला घ्यायला मिळणार आहे. आणि त्या निमित्ताने एक लेखक आपल्याला आणखी एका लेखकाचा परिचय चांगला होणार आहे. आणि शेवट करताना मला एकच त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले. राज्य शासनाचे पुरस्कार त्यांच्या साहित्य नाट्य कृतींना आहेत, कादंबरीला त्यांच्या पुरस्कार आहेत, मामा वरेरकर सारखा पुरस्कार आहे, बरेच पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्यांचा उल्लेख करणं योग्य होणार नाहीये. तर अनेक पुरस्कार त्यांच्या साहित्य कृतींना जरी मिळालेले असले तरी एक महत्वाचा पुरस्काराचा उल्लेख मला इथे या ठिकाणी करायचा आहे. तो म्हणजे संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळाला मागे 2 वर्षापूर्वी. आणि बालगंधर्वांना 1955 साली तो पहिला मिळाला होता. म्हणजे संगीत नाटक अकादमीचा पुरस्काराची सुरुवात झाली आपल्याकडे 55 साली आणि तो पहिल्यांदा बालगंधर्वांना देण्यात आला होता. आणि त्याच बालगंधर्वांच्या जीवनावरच्या चित्रपटासाठी त्यांनी जवळपास 2 वर्ष अभ्यास केला होता बालगंधर्वांच्या जीवनाबद्दल, पुस्तकं सर्व संदर्भ शोधून. आणि त्या बालगंधर्वांचा चित्रपट जेव्हा प्रसिद्ध झाला आणि नंतर कादंबरी प्रकाशित झाली आणि त्याच वेळेला या पुरस्काराची घोषणा झाली. हा एक योगायोग आता अतिशय गोड योगायोग त्यांच्या बाबतीतला आहे. आपल्याकडे अनेक लेखक आहेत पण खूप कमी लेखकांना हा पुरस्कार मिळालेला आहे संगीत नाटक अकादमीचा, कारण तो एकाला मिळतो संपूर्ण भारतातून. त्या लेखनाबद्दल त्यांच्या एकूण कारकिर्दीबद्दल दिला जातो. तर असा एक मानाचा पुरस्कार अभिराम भडकमकरांच्या शिरपेशात आहे. आणि म्हणून एक या सर्व त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. आणि म्हणूनच मला वाटतं की आपण सर्वांनी त्यांच्या साहित्याचं वाचन करावं. आणि सुरुवातीला म्हटल्यासारखं की तिळातिळानं जसं आपल्याला ऊब हे करायचे तसं आपण अनेक लेखक अनेकांचं वाचन करत करत आपण स्वतःला समृद्ध व्हायचं आणि आपल्या परिसराला समृद्ध करायचंय. आणि
शेवटी मला असं म्हणायचं आहे की या ठिकाणी मला संधी दिली आणि खरंच पहिला प्रयत्न आहे, खूप अडखळलं, रांगत रांगताना काही ठिकाणी धडपडलेलो आहे निश्चितच. पण तरी देखील तुम्ही सावरून घ्याल ही खरंच मला खात्री आहे. म्हणजे अपेक्षा तर करतच नाही, पण मला खात्री आहे याची की तुम्ही मला सावरून घेणार आहात. आणि जे मला सांगता आलं ते मी तुमच्यापर्यंत थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. जे राहिलं असेल ते सोडून देऊ, पण जे काही चांगलं मला सांगता आलं असेल ते निश्चित तुम्ही घ्यावं अशी अपेक्षा करतो. आणि पुनश्च सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो मला संधी दिल्याबद्दल, आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. आजचं वसंत कुलकर्णी सरांचं विवेचन होतं की अभिराम भडकमकर यांचे साहित्य आणि एका लेखकाची गोष्ट. एक लेखक कसा घडतो, त्याची जडणघडण कशी होते, या अनुषंगाने सरांनी खूपच छान मांडणी केलेली आहे. या आजच्या व्याख्यानाला आमचे FYBA पासून अगदी MA भाग 2 पर्यंतचे विद्यार्थी, PhD संशोधन केंद्रातले विद्यार्थी सगळे आज उपस्थित होते आणि या व्याख्यानाला जो विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला तो खरंच आनंददायी होता. पवार सर, आपण ऐकत आहात का? आज कुलकर्णी सरांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याची सुरुवात केली. पहिलं पुष्प जे होतं ते वसंत कुलकर्णी सरांच्या रूपाने यामध्ये गुंफलं गेलेलं आहे. आजच्या या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी आमचे UG कोऑर्डिनेटर माननीय प्राध्यापक विनोद पवार सर, मी यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त या कार्यक्रमाला ज्यांनी आम्हाला परवानगी दिली ते आमचे प्राचार्य सर डॉक्टर राजेंद्र झुंजारराव सर यांचे मी आभार मानतो. आणि माननीय उपप्राचार्य डॉक्टर ओक मॅडम यांनी उद्घाटक म्हणून या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आणि या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले प्राध्यापक वसंत कुलकर्णी सर यांनी अभिराम भडकमकर यांच्या साहित्याविषयी चिकित्सापूर्ण अशी मांडणी केली, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. आणि मीडिया स्टेशनच्या प्रमुख असलेल्या डॉक्टर अंजली सरदेसाई मॅडम आणि नेर्लेकर सर यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि आमच्या विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर निशा भंडारे मॅडम यांचे मी आभार मानतो. आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि समन्वयक म्हणून डॉक्टर जाधव मॅडम आणि डॉक्टर रासकर सर यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि या कार्यक्रमाला ज्या विद्यार्थ्यांनी उत्साह दर्शविला ते UG आणि PGचे जेवढे सर्व विद्यार्थी आहेत त्यांचे देखील मी आभार मानतो. आणि या कार्यक्रमाचे आयोजक व समन्वयक यांच्या वतीने मी या कार्यक्रमाला पूर्णविराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यामध्ये जे वेगवेगळे कार्यक्रम आता आपण आयोजित करणार आहोत त्याच्यामध्ये उद्या आपल्याला कवी अरविंद हंगरगेकर येणार आहेत आणि त्या काव्य मैफिल एक छानशी रंगणार आहे. सरांचं थोडंसं विवेचन असेल. विद्यार्थ्यांना कोणाला कविता सादरीकरण करायचं असेल तर विद्यार्थ्यांनी करायचंय. यथावकाश दिवसभरामध्ये या कार्यक्रमाची लिंक, गुगल मीटची लिंक आणि कार्यक्रमाचे नियोजन आपल्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. मॅडम, हा सर, बोला. मला वसंत कुलकर्णींचा जरा नंबर मिळेल का? हो, देईन सर, देईन. किंवा त्यांच्याशी आता जरी बोलता आलं तरी मला एकच मुद्दा हे करायचा आहे त्यांना. सर, रेकॉर्डिंग हे आपण आपल्या YouTube मीडिया चॅनलवर टाकतो. मी तुम्हाला नंबर देईन, चालेल? चालेल. कारण ते प्रेमपत्र नाटकाबद्दल बोलले ना, हो. अभिराम भडकमकर